राम राम मंडळी, कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. 14-15 जागा शिल्लक आहेत आणि बागलामुखी विषयी बऱ्याच म्हणजे महाराष्ट्रात तर माहीतच नाही. मीच सांगतोय आणि मी सांगेन तेवढंच खरं असतं, लक्षात घ्या. गेल्या अमावस्येला आपण जे गेलतो त्यातला एक अनुभव इतका वाईट आला मला. एक तर मला वेळ पुरत नाही. ज्या ठिकाणी गाडी असते त्या ठिकाणी पुढं स्मशाने शेजारी महादेवाचं मंदिर आहे, वाघेश्वर मंदिर. तिथं निगेटिव्हिटी मी चेक करू शकत नाही देवाच्या दारात असल्यामुळं, लक्षात घ्या. तिथं पॉझिटिव्ह एनर्जी जास्त असते. करतो कुठं? एसटीत, आपलं त्या बसमध्ये ती करत असताना इकडं वळ तिकडं वळ, गाडी 50 वेळा ते साऊथ म्हणजे दक्षिण दिशा बघावं लागते, लय लागलं. त्याच्यामुळे सगळ्यांचं मला निगेटिव्हिटीच्या आधारे हवन किंवा बगलामुखीला गेल्या हवन करावं लागतं, हे पूर्ण चुकीचं आहे. ध्यानात ठेवा, अजिबात करावं लागत नाही. आता महाकाली, आता देवाला पण जातोय आज सोमवारी, शिवमुठ तांदूळ आज. प्रत्येकाने काय अभिषेक करायचा असतो का? अजिबात नाही. ज्यांना खरंच प्रॉब्लेम आहे ज्यांच्या आयुष्यात, ज्यांना त्याच्यातून सुटायचंय, ती दिवस जगत नाहीत, काढतात त्यांचे, त्यांना आत्म्याला माहीत असतं काय विषय असतात. ते घालवण्यासाठीचं काम तिथे होतं, ध्यानात ठेवा. करण्यासाठीचं होत नाही, घालवण्यासाठीचं. आणि त्याच्यात जी ब्राह्मण मंडळी आहेत ना, यांच्या डोक्यात फक्त पैसा ही मला कळत नाही. आपल्याला बिचाऱ्यांनी सहकार्य केलं नाही असं 50% रक्कमेमध्ये करून द्या, त्याबद्दल वाद नाही. पण ती आताचे हवनले मला न सांगता देवीचं यंत्र मिळतं, 50 रुपये त्याची 60 रुपये किंमत असते. मला न सांगता आपल्या गाडीचे लोक आहेत ना, त्याला ते पंडित 200-200 रुपये लिखत होतं. म्हणले ही कशाला खासकावला लोकांना देखत, ध्यानात ठेवा. ही सोडून द्यावं तुम्ही, वाटोळ केलं पार. असं ही पाप करू नका देवाच्या दारात. हां, आणि ते काय नाही, ते जरा झालं नाराज की यही मानो के सामने मुझे डाट लगाई. ती आता काय आपल्या तडक्यात गावल्या सुट्टी नाही, काय याला धंदा घरी देत ही मोकार असलं म्हणून मग आपलं टाळ घालतं. तर ती मी काय करतो, ज्याला नॉमिनल प्रॉब्लेम आहे, ज्याला दक्षिण दिशेकडची म्हणजे दिशा बाधित आहे किंवा प्रॉब्लेम आहे तिकडं, ती क्लिअर करण्यासाठी चेक करूनच. नाही तर सगळ्यात बेस्ट तुम्हाला सांगतो, 20 रुपयाची चुनरी, त्याला पर्याय नाही बरं का, नाही येऊ नका. 20 रुपयाची चुनरी, एक गोड पदार्थ, नारळ हा बळी असतो, लक्षात घ्या. सात्विक नारळ. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 7-8 झेंडूची फुलं. ती अष्टमा म्हणजे 8 क्रमांकाची महाविद्या आहे म्हणून 8 फुलं. सगळ्यात बेस्ट थाळी व्हा, मनोभावे डोळ्यात तिचं रूप साठवा, नमस्कार करा, 15-20 मिनटं बसा तिथं. एवढं सगळं झालं तरी पुरेसं आहे. पण ज्यांचे प्रॉब्लेम आहेत त्यांनी सुद्धा मग तिथं तर लय अवघड कार्यक्रम आहे. तिथं तर 25,000 50,000 लोकांना टाकीत, लक्षात घ्या. आपली काय सगळीकडे ओळख येते, आपल्याकडचे असतात बघा, MH14, MH12 आणि MH1-2-3 मुंबईवाली. आपलं काय आपले सबस्क्रायबर नसतात, ती त्यांच्या पत्तीने येतात, कोणाला सांगून ते गुजरातीचं तिथे यांचं 20-20, 50-50 हजाराचे आव्हान करतात. मला विशेष वाटतं. हां, 4-4 मजली 10-10 मजली बांधल्या आमदारांनी तिथं. असं कोणी कोट्याच्या कमी नाही तिथं. हां, श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातला फरक कळवा. तिथं ती वैश्विक ऊर्जा आहेच, लक्षात घ्या. तिचं आपल्या शरीरामध्ये संचय करून घरी यायचं, हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. दर्शन महत्त्वाचं असतं. पण ती लोकांची मानसिकता, मी जास्त मोठं हवन केलं म्हणजे मला लगेच फरक पडेल, संध्याकाळी घरी जाऊच तोच, रस्त्यानेच एखादी बॅग गाव्या बसली नोटांची, असं नसतं, ध्यानात ठेवा. कर्म सुद्धा त्याच्यात फार महत्त्वाचे. तुम्ही आत्तापर्यंत कसं जगला, तुमच्या हातून काय पापन काय पुण्य झाले, हे पण महत्त्वाचं असतं. उशिरा का व्हायना रिझल्ट आला पाहिजे, हे सगळ्यात महत्त्वाचं. त्याच्यामुळं प्रत्येकाला हवन करावं लागत नाहीत. आणि मी फक्त हे देतो, म्हणजे समजा सूचना देतो की हे तुमचा ऐच्छिक विषय करा, नाही तर करू नका, पण तुम्ही कुठलं केलं पाहिजे ह्याचे मात्र मी आडे देतो. आणि ते हवन मी माझ्यासमोर करून घेतो. हवन म्हणजे थोडक्यात आपल्याकडे अभिषेक म्हणतात बघा त्याला, असा विषय. आणि लय 12 तऱ्हेची 12 असतात, मग काय चांगली वाईट सगळ्यांची. ह्या गाडीत सुद्धा सगळ्यांची मला एनर्जी चेक करता आली नाही, वेळेच्या अभावामुळं काय करणार. त्याच्यामुळं ज्यांना यायचे त्यांनी हवन करावंच लागतं, हे हिशोबाने कधी येऊ नका. अजूनही 14-15 जागा आहेत, तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. थोडी माहिती दिली पाहिजे, कारण माहीत नसल्यामुळे बरेच प्रॉब्लेम होतात. आज जी मला तुम्हाला स्टोरी सांगायची, ह्या स्टोरीचं महत्त्व कदाचित जास्त आहे.
का सांगतो तुम्हाला, ह्या टुरीमध्ये फक्त एकच गोष्ट घ्यायची की आपलं लग्न झालंय, आपल्याला लेकरं बाळ आहेत, आपल्याला समाजाची जाणीव, समाजाचं भान असलं पाहिजे काय करतो याचं. एखाद्याचा कार्यक्रम असला, आता तुम्ही गाडी लावली त्या कार्यक्रमाकडे चालायला लागला तर तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन पाहुणे रावळी असन, बावकी असन, ओळखणारे लोक असतील, त्यांनी हात वर केला पाहिजे, या बसा, नमस्कार घातला पाहिजे, ही तुमची समाजात ओळख पाहिजे. पण काहींना ही देवाने सगळं दिलं असून, घरवाली असून जी बाहेरवालीचा नाद करतात. आता देवानी हवा पुरुष म्हणजे काय, तुम्ही आज समजू का लय महाशक्तिमान आहे? अजिबात नाही. ताकद किंवा लैंगिक ताकद माझ्या हिशोबाने, माझं स्वतःचं पर्सनल मत सांगतो, पुरुषापेक्षा स्त्रीला जास्त आहे. हा, घास नाही भाऊ तुझा, तू मरशी दापा टाकून, तुझा लय 50 रन काढशी, 100 बळच कुथत काढशी, 150 काढू शकत नाही, 200 काढू शकत नाही, बॅट्समन आउट होतो तवाच. आता तर सगळी टोचलेली आहेत या करोनाच्या काळात. एवढं सोपं नको समजू. तसं तिथं न संपणारी वाटी, ती तुम्ही नाद करायचा तिथंच करा, कुठंही करू नका. तुम्ही तुमचा प्रपंच करत असताना भरपूर पैसा कमावता, लाखाला कोटीची जोड देता, कोटीला 10 कोटी जोडता आणि अभिमानाने सांगता मी हे केलं, मी ते केलं, मी निवडून आलो, मी असं झालं तसं झालो. ह्याच्यातून फक्त अहंकार माज नाही हे केलं पाहिजे. तसं वर्दी घातल्यावर सर्वसामान्य शेतकऱ्याच्या गरीबाच्या पोराला जर वर्दी अंगावर चढली ना, ती वर्ष 2 वर्षात कसं पैसे काढायचं शिकतंय राव. यांच्याविषयी बोललं पाहिजे तुम्ही. आता प्रसार माध्यमाच्या ह्याच्यातून काय माझा असतो, तीच वर्दी काढून टाकली. ते जे याचिका करताय, जो पिडलेला आहे, गरीबी दलित आहे, कुणी सांग, त्याच्या जागी असल्या तर लगेच बदलत, लगेच रूपा आणि वर्दी चढले, अरे असं तसन. अरे काय येडे धंदे लावले तुम्ही. येडे चाळे बंद करा, कार्यक्रम होईल तुमचा ध्यानात ठेवा. कुणी नाही केला तर नियती करणे एखादीची. अँटी करप्शनची सुद्धा संख्या वाढवायला पाहिजे बरे. आणि ते तुकाराम मुंडे साहेब आहेत ना, यांच्या ताब्यात जरा पोलीस डिपार्टमेंट महाराष्ट्रात देऊन बघा. तुम्हाला सांगतो, मला असं वाटतं बरं का, आतून कधी कधी अख्ख्या महाराष्ट्राची गावठी दारू बंद व्हायला बसते, जी प्रत्येक गावात मिळते. आज कशी मिळते, काय मिळते त्याला माहीत बा, मला काय नाही माहिती. लय 2 नंबरवाले अशी हे झाल्यात. हे असं आतलं जग असं गुप्त आणि सुप्तपणे कसं काय चाललंय कुणाला माहिती, पण चालतंय बरं का. आणि सब माया आहे, ध्यानात ठेवा. मुंडे साहेब तिकडे आले ना, कमीत कमी दरवर्षी 1 लाख 1.5 लाख पोलीस नवीन भरावे लागतील, तुम्हाला सांगतो. बाकीची गेली घरी, कमावलेलं खायला, जाऊ द्या गाडी, नवीन ताज्या दामाची पोरं येतील असं मला वाटतं. कमी पगार असतो का, जाऊ द्या मरू द्या. ही घटना बरंच काही सांगून जाते, घरची असून बाहेरवाली. विषय इसकाटून सांगतो. मुंबई जोगेश्वरी पश्चिम भागात घडलेली घटना. आणि आता मुंबई पुण्यात अशी परिस्थिती झाली की बाबा ओळखीचे लोक कमी दिसतात आणि बाहेरून आलेले UP बिहारी, झारखंडचे, पश्चिम बंगालचे, ओरिसाचे ही लोक थोडी जास्त दिसतात 4 पैसे कमावण्यासाठी. मी सुद्धा आता आई कामाख्याला गेलो होतो ना, जेवढी राज्य ओलडून गेलो, 6 राज्य, पण महाराष्ट्रासारखं म्हणजे सुजलाम सुफलाम किंवा सुखी समाधानी मला बागच नाही दिसला. खरं सांगतो तुम्हाला, बागच नाही दिसला. लय अवघड आहे जगात. म्हणजे भारताची अजून आता 15 ऑगस्ट साजरा केला, पण अजून बरंच काम होणं बाकी. लोक अन्नाला माग आहेत, अक्षरशः अन्नाला. पण त्यांना ते हिंदू मुसलमान जय श्रीराम हिले बारे शिकवलं जातं. घरावर एक बघवा झेंडा, त्या झेंड्याकडे बघून पोट भरत तुझं बघू देऊ. अरे त्याचे पोरांना शिक्षण पाहिजे, ती केपेबल झाली पाहिजे, त्यांना नोकरी पाहिजे. नसली नोकरीचा जाळ होता तिकडं. तुम्ही नुसतंच हायवे करून काढू कॅप्टिंग येतं का त्या हायवेवर. गॅमाडिशा पाहिजे, मोठे मोठे उद्योग तिकडून इकडं आले पाहिजे, त्याच्यात पोरं कामाला आले पाहिजे. ह्याला खास खानदानी बापाच्या पडचा माणूस वरपर्यंत पाहिजे, लक्षात घ्या. ही असं जुळीवाल्यांचं काम नाही. जुळी म्हणजे कळतं ना, त्याला परपंचच नाही द्यायचं. जुळीवाल्याचं काम नाही, ह्याला प्रपंचालाच माणूस पाहिजे. ती बायको डोकं खाते, हे आणा ते आणा, सण सुद्धा आला की मला साडी आणा,
मला डाक करा अमकं करा. पण प्रपंच करा बाई पळवून द्यात पप्पा. फी ती सरांनी सांगितलंय ते 160 रुपये भरा. कशाचे बाळा? ती आमचे पेपर आहेत ते प्रश्नपत्रिकेचे. प्रपंच काढा बाई. प्रपंच इतकं सोपं नाही. जे करतात ना एक नंबर माणूस ती गणित एक नंबरच का तो स्वतः जिसतो आयुष्यभर लक्षात घ्या. पण कुणाला काय कमी पडून देत नाही. त्याच्या स्वतःच्या कपड्याचं त्याला बांध नसतं कधी. हा दाढी सुद्धा घरी करतो नको बा 50 जाते असा विषय असतो. ही म्हणजे पुरुषाला मी त्यामुळे मानतो जास्त की त्याचंही पाठण बिठाण लय निभार दिलं देवाने. मग तेवढं करून बी त्याला 498 तेवढं करून बी चूक असली तर चुकत. मग आता दारू पिऊन बायकाला मारहाण करायला मी तर जोड्याने हाणतो. लक्षात आलं का तुमच्या? तिथं लायकीच नाही त्यांची. म्हणजे चांगली त्यांच्यावर सुद्धा अन्याय होतो राव असं होतं. जाऊन द्या. ह्या पश्चिम जोगेश्वरीमध्ये सरोज कामठे ही व्यक्ती आपल्या बायकोसहित 2 लहान मुलांसहित राहायला आली. मूळचा आहे दरभंगा जिल्ह्यातला. हा दरभंगा एक्सप्रेस आहे बघा बिहारमधला. तो राहायला आला आणि IAS IPS तर स्टडी करायचा हमेशा महाराष्ट्राचा कधी पण देणार हुशार होता ना तुम्ही. ही कॉन्स्टेबल लेवल ही आपली पाटील कांबळे हे आपले फार फार तर PSI पर्यंत SP वर्मा शर्मा तिकडं महाराष्ट्र बँक ते मॅनेजर असत का सगळे जोशी कुलकर्णी. आता थोडा महाराष्ट्र बँक ऑफ महाराष्ट्र आहे आणि त्यांचे जे मुख्य मॅनेजर आहेत ते सुदाम कांबळे आहेत. असं फार काही बघायला मिळतं. ह्याच्यावर थोडं डोक्यात ठेवायचं. शिक्षणाशिवाय पर्याय नाही बुवा. ही आपलं गबाळ आहे ना ही वर गेलं पाहिजे थोडक्यात आलं लक्षात. आणि काय होतं मराठी माणूस कसा बी असू द्या पण थोडं आपुलकीने आदराने मराठी दुसऱ्या माणसाकडे बघतो बरं का ध्यानात ठेवा. पण ती बाहेरच्याने येऊन ते त्यांनी शिक्षण घेतलं IAS IPS सगळे बिहार उत्तर प्रदेशचे. लक्षात घ्या अजूनही ती परिस्थिती आहे. सुधरा. आले बाई 2 जण. हा जो सरोज कामठे त्याच्या बायको सकट आला तिथं. 2 मुलं आहेत. सगळं चांगलं चाललं होतं. त्यांनी डोकं लावलं म्हणला वॉचमॅन राहण्यापेक्षा 400 रुपयात 500 रुपयात व्यवसाय करायचा. शिकला. काय शिकला? साऊथ इंडियन डिशेस इडली सांबारचा गाडा टाकला. त्या धंद्यातले पैसे बरं का. वडापाववाली चहावाल्यांनी 3-3 मजली बांधल्यात पुण्यात. कोटी रुपयाची बिल्डिंग बांधली. या चहा विकणारी अमृततुल्य नावाखाली. ही उदाहरणं आहेत. वडापाववाल्या म्हणते आता थोडं मुंडे साहेब आल्यामुळे थोडा प्रॉब्लेम आला यांना येऊन द्या. पण त्यांनी ते कायद्याचे सगळ्या परवानग्या घेऊन ते टाकू शकतात असं. पण आता हातगाडी बितगाड्याचे विषय बरेच लांबल्यात असा विषय. काळ्या झार गोड त्याला ते द्यायचं तळून लोक खात्यात आवडून लोकांना काय नाही. हा त्यांचं काय ते सदैव मारायसाठी तयार असतात. हा स्मशानभूमी इज्जत नाही त्यांचं लई डोक्याला लावायचं नाही. ते फक्त जिभेची चवळ लागतात. बाकीचं गेलं तिकडं जाऊन द्या मरू द्या. आता हा आला गाडा टाकला 4-5 हजार धंदा व्हायचा. हॉटेल व्यवसाय कुठलाही घ्या 50% मार्जिनचा व्यवसाय. निम्म जास्त राहतं पण निम्म धरून चाला. 2-3 हजार रुपये मुंबईसारख्या ठिकाणी 80-90 हजार रुपये मिळायला लागले. हे खुश झाला घरी. आणि मला पैसा आहे असू द्या. बायको खुश पोरं खुश. मग गावाकडे कुणाच तरी लग्न निघालं. सगळे गाडीने बसले स्लीपर कोचने गेले लग्नाला. बुकिंग आधीच केलं होतं. मग आता ज्याला पैसा मिळतो एक तर ते बिहारमध्ये खायला माग लोक तांदूळ खाऊ खाऊ तर जन्म गेला त्यांचा. बटाटा तांदूळ आणि टमाटर फेमस. त्यांच्यात ही म्हणजे आता 80,000 कमावणार म्हणजे काय थोडा रुबाब का त्याचा. अगं माणूस आयुष्यात फसतो कसा लक्षात ठेवा. फक्त अहमपणा मीपणा ज्याला त्याला आपापला माज असतो. कोणाला कशाचा कोणाला कशाचा. गेलं भाऊ ह्याला जाकी मार त्याला जाकी मार. पुरुषी मन थोडं पागाळतं बाई बघितलं. राजेश म्हणून त्याचा मित्र आहे. मित्रात क्लासमेट तर ऑटोमॅटिकच क्लासमेटला तर लय दाखवायचं. ह्याचे हाय फाय कपडे मुद्दाम सूटबूट घालून गेलेला. आणि बायकोकडं सोनं ओरिजिनल तोळा 2 तोळं. तिकडं मनी मिळत नाही साधा. त्याचा जो मित्र आहे राजेश त्याची बायको आणि तिचं नाव आहे माला फाकाळली. याला बघून बाईने काय करावं. तिथं ते मुंबईत राहतो. मुंबईचं एक तर आकर्षण आहे चित्रपटसृष्टीमुळं. याच्यामुळं काय चित्रपटसृष्टीमध्ये अभिनेती कुठले असो यांचा फक्त त्या रोलमध्ये शिरतात आणि त्याचा अभिनय उत्कृष्ट तेवढं पुरतंच बघा. AR रहमान संगीत 1 नंबर तेवढ्या पुरतंच बघा.
यांच्या पर्सनल लाईफकडे गेलं ना, कोण त्या नट्या फिट्या सुद्धा अशा हलबडत हलबडत मारायच्या पेत येत तुम्हाला सांगतो. हा? काही नाईटला, काहींचे रेट फिक्स, डायरेक्टर निर्मात्याखाली फोकाट, त्याच्या लय वानघडीत पडू नका तुम्हाला सांगतो. आपल्या यांचं चांगलं झालं काय आणि वाईट झालं काय, आपल्या आयुष्यात काही बदल होत नाही. आपल्या आयुष्यात बदल करायचा प्रयत्न करा. हा, फक्त त्या अभिनयापुरतं तेवढं त्यांना मर्यादित ठेवा. एखादा चुकून चांगली लोक आहेत त्यात नाना पाटेकर सारखे असे, त्यांचे सुद्धा विरोधक ध्यानात ठेवा. यांना फक्त खाण लागतात बोकांडी वाचायला, हे लोकांना ध्यानात ठेवा. पुढचा येणारा काळ, आतापर्यंत बावळाट होतो सोडून द्या, पण येणाऱ्या काळात कोण चांगलं, कोण वाईट, कोण आपला, कोण पारका, हे तुमच्या डोक्यात असलं पाहिजे. असा विषय. ती बाई मालाबाई तर फाकाळली याला बघून. फाकाळल्या ती म्हणली, मेरे पास जिस्म है, मैं तेरे से प्यार करती हूँ, मेरे पास जिस्म है, मेरे पास जवानी है, तेरे पास चुंगी है. ठीक, आता मला हिंदी जमत नाही आणायला. हा, तो जम सकता है तो देखो मैं तेरे लिए कुछ भी कर सकती हूँ. ह्याने विचार केला. आणि कसं आहे पुरुषाचा, अजून एक सांगतो. आता बायांना माहिती आहे सगळ्या की आपापल्या नवऱ्याला काय काय खोडी आहेत, पण त्यांना अजून एक गोष्ट सांगतो. तुमच्या नवरा तुमच्या कितीही जीव लावत असला तरी, तुमच्या बरोबर एकत्र असला तर परस्त्री बघून मनातल्या मनात तो खुश होत असतो. ही ध्यानात ठेवा. ती पुरुषच जाती, ती काय आता देवान दिले तर काय करता. मग तो म्हणला, आपल्याला एवढं आपण हिला रखेल म्हणून सांभाळू शकतो. लग्नाचा काही विषय नव्हता बरं का त्याचा. हा, गुत्तील बाई होती. गुत्तील म्हणजे कशी, तिचा नवरा आहे, 2-3 लेकरं आहेत, 3 लेकरं आहेत तिला. तेवढ्या सगळ्यांना सोडून बाई ना बसली ना शेजारच्या डब्यात, बंगाट मुंबई दिलं सोडून. आता भागई त्यांच्याकडे ती झालं बा, आबरू गेली दुनियादारी. त्याचं काय होतं इकडं नवऱ्याचं आणि त्या पोरांचं. पण ही आली रंगारंगसाठी इकडं. मग त्या मोठ्या मोठ्या बिल्डिंगा, चकाचक रस्ते आणि त्या हाय फाय गाड्या, नुसतं त्या गर्दीतून तरी आईला मुंगळं चावायला लागलं. त्या गर्दीतून जरी चाललं तरी त्या श्रीमंत लोकांचा सेंटचा येणारा वास होराळून गेली बाई. त्याला हे कळत नव्हतं की ही दुनिया मोबाईल सारखी फक्त दिसायला आहे, असायला म्हणजे तुझ्या खिशात किती पैसे आहेत. हा, माल हे तो ताल हे, नाही तो हाल हे. या जगात काय किंमत नाही ज्याच्याकडे पैसे नाही त्याला. मी स्वतः अनुभवलेलं आहे. हा, तुम्हाला सांगतो, आमचा एक पाहुणा आहे, नाव नको सांगायला. ती जर नाव सांगितलं तर ती उद्यापासून बोलायचं बंद होईल. आमच्याच गावात तिकडे सासरवाडीकर निरोप आला की आमक वयस्कर वारलेत बुवा, जाणं गरजेचं आहे. आमच्याकडे एमएटी, माझ्याकडे त्या काळात एमएटी, बजाज एमएटी, आणि त्यांच्याकडे जेन जागा शिल्लक असं म्हणलं. मग आमच्या आईला नाही बुवा, ती एक शीट जास्त नेऊन आपल्याला पेट्रोल जास्त लागेल म्हणून ती आम्हाला न सांगता पटकन निघून जायची. याला म्हणायचं गरीबी. मग आम्ही माझ्या एमएटीला पाठीमागच्या शीटला काय हे नव्हतं, म्हणजे शीटच नव्हतं. मग त्याच्यावर मी आपली उशी घेतो का आपण झोपायला, ती उशी ठेवायची, ती उशी रबराने बांधून टाकायची, आपला रबर काढायचा, त्याच्यावर म्हातारी बसावली आणि तासभर लेट. पण मागून मी याला म्हणायचं प्युअर आपण. पण त्यावेळेस पैसा नसला ना कुणी विचारत नाही, तुम्हाला खरं सांगतो. त्याच्यामुळे तुम्ही पैसा कमवा. बरीच पोरं मला सांगतात पर्सन, मामा 20 लाख साठले, 12 लाख साठले, 15 साठले, पोरं साठवतात. काही व्यवसाय, काय उद्योग करतात, पण पोरं पैसे कमवतात. लय जण ऐकतात माझं. पैसा लय महत्वाचा आहे. शिबाई आली, ह्याला सेपरेट रूम घेऊन दिली. आणि शिकडं आता कसं होतं, तलवार एकच आहे आणि म्यानी 2 आहेत. म्हणजे ते असं एक प्रेम आहे की ते प्रेम असं विभागून खाल्लं पाहिजे. एक घास जरा आपण म्हणतो, एक घास, एक तीळ 7 जणांनी खाल्ला होता. मग एक नवरा दुगीत खायला काय हरकत आहे बुवा. आणि मग शिकडं गडीभर तिकडे. कसे माणसात एक वैशिष्ट्य चेंज पाहिजे असतो, वेगळे पण पाहिजे असतात, वेगवेगळ्या फॅन्टसी असतात. रोज मस्त पाकवानी, रोज खाऊन कंटाळलेला पुरुष तिकडं समोसा खायला जातो, जिलेबी खायला जातो, वेगळे पण असतं. तिथे रिस्पॉन्स वेगळा असतो. बायको किती आणि काय कसा रिस्पॉन्स देते हे पुरुषाला माहीत असतं. बऱ्याच वेळा तर शिकवावं लागतं. बऱ्याच जण शिकवलं पाहिजे बुवा.
नाही तर मग ते असं असं लाईटच बंद लागलं प्री नवरा चाला दुसरीकडं. दुसऱ्याचा कारखाना वेगळा आहे. लाईट चालू, चेहऱ्यावर एक्सप्रेशन्स, हाताचे काय म्हणतात त्याला व्हायब्रेशन्स. त्याला वाटतं बुवा परिपूर्ण सुख हेच देऊ शकते. मग गेली बायको उडत तिकडं, चाललं उंगलं तिकडं, गेली जमीन तर गेली एकर भरपा त्याच्या बाई. असं चाललंय बरं का जगात. एवढं सोप्पा नाही, खेळ पैशाचा आहे. क्वचित अशा गोष्टी आहेत की फक्त शरीर सुखासाठी पुरुषाला जवळ केला आणि बाईने त्याला पैसे देऊन त्याला श्रीमंत केला. अशी उदाहरणं माझ्याकडे आहेत. एका बाजाराने तर अख्खं गुराळ बांधलंय. आमच्या भागात गुराळ जास्त आहे, दौंड तालुक्यात. त्यांनी सांगितलं लोक आता काय म्हणावं सांगतात त्याला. म्हणले 20 लाख रुपये दिले होते. म्हणले ती एवढे पैसे देते तेवढ्या बदल्यात दिले फक्त. म्हणलं नवरा काय म्हणले थोडासा तिथे इलाज नाही त्याला. काहीच नाही क्षमता होत काय होत ते म्हणजे औषध आता परत आता चालू करणार आहे. म्हणजे आता एवढा टाईम नाही, 10-15 तास करतोच. लय रिझल्ट भारी त्या औषधाचा. पुरुषाची ताकद वाढवण्यासाठी ती ताकद असा विषय. आता हिथं ह्या घटनेमध्ये काय झालंय, हिच्या गडगडीवर तिच्या गडगडीवर लय दिवस चलत नाही बरं काही. शिला जी आणली होती माला, तिने एक आणि ही गुन्हा कसा करतो बघा. त्या मालाने म्हणली बया मी रखेल बनून कवर राहू, मी काय अजून ऑपरेशन केलं नाही, मला पोरं होऊ शकतात, ह्यानी माझ्याशी लग्न केलं पाहिजे, मला घरात घातली पाहिजे. पण नसली घरात घातली सवत नाही नांदून देत ना, वेगळी का होईना पण मला त्याच्यात तुझ्या नावाचं कुंकू पाहिजे, तुझ्या नावाचा चुडा पाहिजे, तुझ्या नावाची जोडवी पाहिजेत आणि सगळ्यात महत्त्वाचं तुझ्या नावाचं एक मूल पाहिजे. स्त्रीची तिची काय अपेक्षा नव्हती. आता ही आधी त्याला 3 पोरं नवरा सोडलं नाही का, तिला कळलं नाही का तवा. ज्यांनी सगळंच दिलं त्याला सोडून दिला आणि हिथं येऊन ही चकाचक मुंबई बघायला लागली आणि त्या मागण्या इच्छा म्हणून ठोक्याकडं मागणी करायला. ठोक्याच त्यो त्याला काय राष्ट्रपती पुरस्कार देता का आता. काही गुप्त सुप्त ठोकेले आहेत, काही मारत्यात, काही जागत्यात, काही नवऱ्यांना मारित्यात. चालू आहे नवऱ्यांना म्हणजे पुरुषांना मारित्यात बाईसाठी. त्याला माग केली. आता हिथं मॅटर खरा चालू झाला भाऊ. ती म्हणती लग्न कर, एक मूल होऊन दे. आणि हा जो सरोज कामठी हा म्हणला बाई मी पुरुष आहे, रोजचे 3000 कमावतो, माझ्या डोक्याला ताण करायचा नाही. मी फक्त माझं एक फॅन्टसी, एक वेगळेपण, एक पुरुषाची एक निशाणी म्हणून. पूर्वीच्या राजे महाराज तुला माहिती आहे का, जनानखाना असायचा. 100 200 बायका होत्या त्यांच्या. जनानखान्या स्त्रिया होत्या, 10-5 राण्या होत्या. मी 2 ठेवल्या म्हणून काय होतो, मिली 3000 कमावतो. तू ते बाकीचे उद्योग करू नको. त्या सर्वचा प्रॉब्लेम त्याचे मुलं आणि बायको यांच्या त्याचा जीव होता नाही. असा मुलांना सोडू इच्छित नव्हता तो. मग मला ही ब्यात फक्त आपलं 15 मिनिटाच्या 20 मिनिटाच्या मजेपुरतं आहे आणि तुझा खर्च करतोय ना, खोलीवाडी मी भरतोय ना, तुला काय टेन्शन आहे. तू फक्त गनपावडा करून निवांत राहा. ते ही बरी तर आहे नाही जमायचं. ह्याच्यावर त्याचे वाद व्हायला लागले. मग ही लागलं पियाला, दारून त्याला विळखा घातला थोडासा. मग ते पियल्याच्या हातात ही चमकवायचं, तिला हाणायचं बी. म्हणजे काय शॉर्टबीट करून दिला आणि तसं पण हाणायचं, मारहाण करायला लागला. मग ही वैतागली. ह्या बादराला कळायला पाहिजे 3 नाही तू 30 लाख कमव महिन्याला, पण बाईचा नाद करायला निघालाय. ती कसा कार्यक्रम राबवते बघा. आता जी पोरगी स्वतःच्या पोटच्या आई बापाला सोडून पळून जाते ना, तिच्याकडून भविष्यात पूर्णपणे संसार करण्याची गॅरंटी नाही. जसं बीज तशी फळं येतात, लक्षात घ्या. तिची पोरगी सुद्धा पळून जायची शक्यता जास्त आहे, ध्यानात ठेवा. ज्यांनी लव्ह मॅरेज केलेलं आहे, आमच्या गावात सुद्धा एक उदाहरण आहे असं. पोरीने त्या काळात तेव्हा लई चर्चा व्हायची, त्या काळात लग्न केलं पळून जाऊन. म्हणजे आपापला जातीत केलं त्याबद्दल वाद नाही, पण तुझ्या पोरीने सुद्धा लय लाडाचा लिखू पळून जाऊन लग्न केले 3 वर्षात. असंही खानतशी माती. हे म्हणजे नाही जमायचं. तेवढ्यात अमर अकबर यांथनीमधल्या अमर अकबरची एंट्री झाली होती. त्यांच्या समोर 2 पण ट्रायल होते 22-23. त्यांचं लक्ष होतं मोबाईल बघायचे, त्याचे रील्स बघायचे. ही आतली दुनिया. तुम्हाला वाटतं का ही पोरं बिगर लागण्याची आहेत, ही ज्ञानेश्वरीचं पाहतात, संत तुकाराम महाराजचा अभंग पाहतात का त्याच्यामध्ये? तुम्हाला वाटते? नाही, तसलं काय नाही.
शे अश्लील फिल्म पाहतात. जेवढं जगात जेवढं वाईट आहे तेवढी लोक पोरं आत्मसात लवकर करतात, ध्यानात ठेवा. आणि मग स्वतःच्या आकलेप्रमाणे आपल्याला काय करता येईल याचा विचार करतात, आपण काय करू शकतो याचा विचार करतात. पण कुणी असा विचार करत नाही ह्या जगातलं सर्वोच्च सुख सुद्धा तुला मिळेल, फक्त तुझ्याकडे पैसा असला पाहिजे. सगळ्यात महत्व पैसे कमावण्याला आहे, वाब मार्गाने नाही, चांगल्या मार्गाने. म्हणजे भले तुम्ही हॉटेल टाका, भले तुम्ही चाय विका, फळं विका, काय विका, पण मिनिमम 1000, 1500, 2000 रुपये छापलेच पाहिजेत. 500 घर चालतं, 1500 इन्व्हेस्टमेंट केले पाहिजे. पैशाला खेचणार. 4-5 वर्षात तुम्ही 5-50 लाखाचे मालक होणार. लोक अशी चालली पाहिजेत. मग ह्याने बघायचं आज असला शॉट येत नाही. ही बघ आज लय भारी शॉट आलाय मला गावलाय, आणि बघ वाटो झालं म्हणायची आज. हा, ती काय हातमैथून करून झोपून जाणार, खळखळ डोळं जाणार, बुद्धी काम करणार नाही. ती लई दिवस जगत येत नाहीत तसली, अशीच व्यसनाचे आरे होऊन मरून जातात. ह्या घटनेमध्ये ते 2 पंटर होते, पाणी पुरवठा विभागात कंत्राटी कामगार होते ते, आणि उत्तर प्रदेशचे होते. त्यांनी प्रयागराजचे आले बा, ती सहानुभूती तयार केली त्या बाईविषयी. रावणा हारून मारून गेला, बाबी असं तसं. बाई दिसायला खटका, ही फागाळली. 2 जण म्हणजे आपल्याच 2 in 1 कार्यक्रम व्हायला बसला इथं. त्याला वेगळंच एक नाव आहे त्या अमेरिकन भाषेत, तिकडूनच बरेच आलेत इथं प्रकार. म्हणजे हिंदू संस्कृती नष्ट करण्यासाठी भारतीयांची बरेचसे कपडे, बरेचशा स्टाईल, बरेचसा निधी उपलब्ध होतो, ही पण खरं आहे. आता सरकारचं त्याच्यावर चाललंय वचक बसवण्याचं काम, पण अवघड परिस्थिती. तुमचा धर्म बदलायला होणार, तुम्हाला भ्रष्ट करायचा प्रयत्न करणार असे आणि गेली गावाच्या गावं, तालुक्याच्या तालुके कन्वर्ट झाले वेगळ्या धर्मात, ही पण परिस्थिती आहे. हा, आणि प्रत्येक वेळी मुस्लिमाला दोष देण्यात विरोध नाही, इतर धर्मी त्याच्यामध्ये सुद्धा आहेत. आता इथं विषय असा झालाय की ते 2 जणांनी सहानुभूती दाखवल्यामुळं पैसे थोडंफार दे. ह्यांच्या टाट डोक्यात काय नव्हतं बाबा, किंवा बाई मस्त आहे, जवळ आहे आपलं, इथं फक्त आपली शरीराची गरज भागली पाहिजे. मग हा पिऊन यायचा, शिवीगाळ किंवा कधी मारहाण करून निघून गेला, किंवा शिवीगाळ करून गेला, रागावून गेला. यायची थोडे 500, 1000, 2000 द्यायचे, असून द्या खर्च आहे तुम्हाला, सहानुभूती व्यक्त करायचे आणि घरात शिरायचे त्याच्या चुंगी सकट स्वतःच्या. बरं का, चुंगी गरजेची इथं, कारण तिथंच काम जास्त आहे. मग त्यांचं त्या बाईचं मन पागाळलं, आणि जी बाई 2-3 लेकरं आणि नवऱ्याला सोडून येतं ना, तिला लाज लज्जा शरम आबरू इज्जत काय असत नाही, हे पण लक्षात आहे. काय नसतं तिला. तिने पण मोकळ्या मनाने लुगडं फिरून टाकलं, डोक्याला ताण नाही. 1 महिना, 2 महिने, 3 महिने, तब्बल 22 ते 23 म्हणजे जवळपास 2 वर्ष रंगारंग चालू. 2 in 1 मध्ये बरं का, एकच म्यान 2 तलवार, बेकार काम. 3री तलवार पिऊन यायची कवा कवा, असून द्या ती चालायचं. आता लपडे आता काय आहे, यांची दुनियाच वेगळी लपड्यावाल्यांची. आता एवढं करून विषय थांबला नाही. 2 वर्षानंतर ह्यानी केली सांगायला सुरुवात, जाऊ दे गाडी, मला तू थांबू नको इथं, तू निघ, तुझ्यामुळं माझ्या बायकोला बी कळलंय प्रॉब्लेम येतोय असं. म्हणजे त्याचं थोडक्यात मन भरलं. बघा, म्हणजे लग्न ह्या विषयाला किती महत्व आहे बघा. लग्न केलं ना, ती त्याला तुटत नाही, तू त्याला तिला सोडता येत नाही का. लग्न आहे त्याला घटस्फोट, आमकं तमकं, कोर्ट कचेरी लय लागलं पाहिजे. त्याच्यामुळं असे बाहेर खाली संबंध ठेवण्यापेक्षा लग्नाच्या बेडीत अडका, प्रपंच करून दाखवा, सगळ्यात बेस्ट. आता तो मला निघ, तिथं काय निघाय तयार नाही, मारहाण करायला लागला, पैसे द्यायना, काय होणार. मग ते 2 पंटरला म्हणले, मी अजून तुम्हाला 10-5 वर्ष तुमचं जवळ होत नाही तोपर्यंत तुम्हाला मी फोकाट देईन बा, काय द्यायची ती तुम्ही याला खापाव बा, नाही तर तुमचं आमचं आजच बंद. आयलं म्हणला सोपं आहे काय, नाही म्हणती ही. म्हणलं त्यांची जरा बुद्धी वेगळी असते, पी बिहार ते क्रूर पण असतात आतून. त्याचा प्रत्येक तुम्हाला तिथं ठेचून माणसं मारतात तिकडं UP बिहारमध्ये. सोपं नाही त्यांना, हे कमी असतं, थोडं शिक्षण कमी असतं, आणि लहानपणापासून ती भयंकर म्हणजे परिस्थिती वागलेली असतात. खून मारामारी हे त्यांनी पाहिलेलं असतं. आपल्याकडचे माणसं महाराष्ट्रात संवेदनशील आहेत. हा, झालं तेच ठरलं. तारीख उजाडली आहे 3 नोव्हेंबर 2013. त्या दिवशी रात्री त्या सर्व आला बा 90वाला, क्वार्टरवाला असं कदाचित. 90 काय तो थांबत नाही. आता 90 त्या दिवसात त्याला काहीच होत नाही. मग ते क्वार्टर, मग ते 1.5 क्वार्टर असं असतं. जेवढी जास्त पिन तेवढे शरीर कमजोर, बुद्धी कमजोर, आणि आरसाड्यात बाई सुद्धा मारू शकते नवऱ्याला पिलेला असल्यावर, ध्यानात ठेवा. ती आला त्या दिवशी, हे 2 जण त्याला मिस कॉल दिला, लगेच पुढच्या खोलीतून आले.
नरड दाबून मारले, नरड दाबून गळ्यावर पाय देऊन मारला. ते मेला का नाही म्हणून ह्या बाईनी काय विचारलं, आणि हे पोलीस स्टेटमेंट म्हणजे ह्याला रेकॉर्डला आहे, ध्यानात ठेवा, पोलीस डायरीला. ती वरवंट असतो, मिरची बिरची वाट, त्यांना काय मिक्सर फिक्सर, त्या वरवंट्याने त्याला 17 का 18 गाव त्याच्या डोक्यात केल्या, चिचून टाकलं त्याचं डोकं. स्वतःची ही बाई ही खरी कायद्याची ही अशा स्वरूपाच्या मुलं सोडू शकते. त्या लेकरांची नजर त्या आईला शोधत असं का नाही. लहान लेकराला काय कळतंय ही दुनिया किती नालायक आहे. त्याचं विश्व त्याची आई असते आणि सोडून गेली, सोडून जाते, त्यांना सोडून जाते. ती मंथ विसरी पडोस तवर जरा की आजीला म्हणून जवळ आई कुठे, आई कुठे, आई करतच ना ते. ही फेडावं लागतं इथं, ध्यानात ठेवा. कसंही फेडणार. मारून टाकली बॉडी. म्हणले आता भागो. आता त्यांना काय मुंबईसारखं ठेवून बॉडी डिस्पॅच करणं लय अवघड आहे. माणसाला माणूस चिकाडले, मुंगीवाणी माणूस आहे तिथं. प्रत्येक चौकात बिल्डिंगच्या पुढं कॅमेरे, CCTV. पळा म्हणले. एक राहिला मुंबईत पण बदलून, एक UP ला पळाला आणि बाईला सोडलं त्यांनी दरभंगा, म्हणजे तिच्या मामाकडे काकाकडे तिकडे गेली. तिसऱ्या दिवशी 6 नोव्हेंबरला पोलिसांनी ते वास, रक्त हे ते काही टिपके पडले होते, त्याच्या आधारे कुलूप तोडून पंचनामा, त्याचा ही बॉडी ताब्यात घेतली, त्याची ओळख पटवली. मग त्या बायकोने सांगितलं की ही बाई ठेवली होती बघा एक, आणि तिचं नाव मालाचं एक काम असलं पाहिजे. मालाचा नंबर सेव्हिंग टाकला. मग आता ह्या अशा खुनाच्या घटनेत राज्यातले बरेचसे पोलीस एकमेकाला, बरेचसे नाही सर्वच, ते नियमाचे एकमेकाला सहकार्य करतात. सांगितलं हा आरोपी, ते फोटो पाठवलं ते त्यांना तिथं उचलतात, असा प्रकार असतो. तेवढंच नाही, ते एक करार असा असतो की दुसऱ्या देशातून सुद्धा आरोपीला उचलता येतं. उदाहरणार्थ बांगलादेशमधून एक टूरिस्ट आहे, बांगलादेशमधून आरोपी महाराष्ट्र पोलिसांनी जाऊन उचलून आणला होता, ध्यानात ठेवा. एक सिग्नेचर म्हणजे कायदेशीररित्या आरोपी. एका व्यक्तीची हत्या करणाऱ्याला जगाच्या पाठीवर कुठं सुट्टी नाही, ध्यानात ठेवा. फक्त राजकारणी सोडून त्यांनी असं दिमागने कार्यक्रम पद्धतशीर रोड ॲक्सिडेंट दाखवून त्यांनी मारलं. राजकारण्याचं कोट्या दिवशी सला असं मला वाटतं बघा, त्यांना माणसं मारायची परवानगी हे देशामध्ये होत आहे. मला 1000 उदाहरणं देईन, मला कोण नाही म्हणतं. भरपूर कोट्याने पैसे असले आणि तुम्ही जरा उच्च पदस्थ राजकारणी असा ना, तुम्ही मर्डर सुद्धा पचवू शकता. ही रियालिटी आहे देशाची. खरं बोलताना का कधी का खोटे गाई अशी परिस्थिती. पण गोरगरिबाला सिग्नलच्या एवढी मोटरसायकल पुढं जाऊन द्या, त्यांनी 100 पेट्रोल टाकायचं, त्यांनी 100-200 खिशात असतात. 100-200 कायसाठी, पंक्चर झाली तर काय करायचं. त्याचं 100 सुद्धा RTOवाला घेतो. त्याची गाडी पंक्चर झाली, त्यांनी काय करायचं, लेकरं बाळगून ढकलं जायचं का, ही परिस्थिती आहे देशाची. असं संपन मुंडे मिळालेच ना आपल्याला. तुकाराम मुंडे सारखा अधिकारी मिळाला ना, अजून असले 10-5 अधिकारी तयार होत्या. मी त्यांना मागणी करणार आहे आता की त्यांचं महिन्याला 100 ग्रॅम रक्त काढायचं फक्त. ते देत्या लगेच देणार, चांगल्या कामासाठी तुम्हाला तयार असतो. आणि त्यातलं 2-2 मिली सगळ्या अधिकाऱ्यांना टाकायचं, सगळ्या DIG आमके तमके ज्याच्या पोलीस प्रशासनाचे ह्या लोकांना. काय माहीत, कदाचित त्या रक्ताच्या एका टिपक्यामुळं हे सुद्धा बॅगा बंद करतील, माल बंद करतील, हे सुद्धा मुंडे बनतील. कुणी कुणाला नाही बोलायचं आणि हे असंच चालायचं. रामकृष्ण हरी माऊली.